नमस्कार. माझं पुस्तक विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. संपूर्ण लक्ष. रचनाकार सरश्री. विभाग 3 मानसिक विकास. आपण पाहत आहोत तिसरा अडथळा, क्रोध. एका क्षणाचा राग 1 वर्षाचे परिश्रम, अनुभव आणि विकास यांना बेचिराग करून टाकतो. रागाच्या भरात कित्येक लोक आपल्या मोठ्या हुद्द्याच्या नोकरीचा सुद्धा राजीनामा देतात. याप्रमाणेच कितीतरी महत्त्वाच्या गोष्टींना हा राग आपल्याला सोडचिठ्ठी द्यायला लावतो. मग घडलेल्या चुकींवर अश्रू ढाळत बसण्याशिवाय दुसरं काहीच हाती राहत नाही. दुसऱ्यांनी केलेल्या चुकांची शिक्षा स्वतःला देणं ही रागाची सोपी व्याख्या आहे. दुसऱ्या कोणीतरी केलेला अपराध बघून आपल्याला राग येतो, त्यावेळेला आपण ते विसरलेलो असतो की राग करून आपण स्वतःला शिक्षा करून घेत आहोत. चरकामध्ये ऊस टाकल्यानंतर त्या ऊसाचा गोडवा पहिल्यांदा त्या चरकालाच चाखायला मिळतो आणि याच चरकामध्ये जर ऊसाऐवजी दगड टाकला तर पहिल्यांदा नुकसानही त्या चरकाचं होतं. कुठल्याही जेलमध्ये 80% कैदी आपण केलेल्या कृत्याबद्दल पश्चात्तापच करीत असतात. ते सांगतात की रागाच्या एका क्षणाने त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. क्रोध म्हणजे काही क्षणापुरतं आलेलं वेडेपणच आहे. म्हणूनच विकासाची इच्छा असणाऱ्यांनी क्रोधाच्या या ज्वाळांपासून कायम सावधान राहिलं पाहिजे. क्रोधमुक्तीचे उपाय. क्रोधाचे काही तात्पुरते आणि काही कायमस्वरूपी इलाज आहेत. रागाचं कारण आपल्या आतच आहे आणि कायमस्वरूपी इलाजही आपल्या अंतरंगातच आहे. पाण्यामध्ये गळ टाकल्यानंतर मासा बाहेर येतो. मासा बाहेर येतो कारण तो आधीपासूनच पाण्यातच असतो. तसंच राग येतो म्हणजे त्याचं अस्तित्व आधीपासूनच आपल्यात होतं. रागाचा उपाय सुद्धा आपल्या आतच अस्तित्वात आहे. नंबर 1. उशीर लावणे, चालढकल करणे किंवा काम उद्यावर ढकलणे. क्रोधापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेकविध उपाय सांगितलेले जातात. त्यापैकी एक उपाय म्हणजे एक अद्भुत उपाय आहे. नंबर 1. उशीर लावणे, चालढकल करणे किंवा काम उद्यावर ढकलणे. क्रोधापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेकविध उपाय सांगितले जातात. त्यापैकी हा उपाय म्हणजे एक अद्भुत उपाय आहे. क्रोधमुक्तीचा हा पहिला उपाय 90% लोकांमध्ये आधीपासूनच अस्तित्वात असतो. आज 90% लोकांना काम उद्यावर ढकलण्याची सवय आहे. कामाला विलंब लावण्याच्या कलेत हे पहिल्यापासूनच प्रवीण आहेत. त्यात ते निपुण असल्यामुळे कामाला उद्यावर कसं ढकलायचं याचं तंत्र यांनी फार चांगल्या पद्धतीनं अवगत केलेलं असतं. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत ही कला अनेकांच्या रोमारोमात भिनली आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हीच सवय क्रोधमुक्तीचा पहिला उपाय म्हणून तुम्हाला वापरता येईल. कुठलीही कामं उद्यावर ढकलण्याऐवजी त्याच तंत्राचा वापर करून क्रोध उद्यावर ढकला. म्हणजेच राग आला की तो आज न करता उद्या करू असा निर्णय घ्या. कुणी वेडवाकडं बोललं, शिवीगाळ केली तर त्याची प्रतिक्रिया देणं उद्यावर ढकला. ही चालढकल क्रोधाची ज्वाळा शांत करण्याचा एक प्रभावशाली आणि रामबाण उपाय आहे. नंबर 2. परिणामांचा विचार करणे. लोक खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिशय विचार करतात. लसूण खाऊ की नको, कांदा खाऊ की नको, या केकमध्ये अंडा आहे की नाही, आजच्या दिवशी आंबट खाणं योग्य ठरेल का, इत्यादी. खरं म्हणजे ज्या विषयी विचार करायला पाहिजे तो विषय मात्र मागे पडतो. आपल्या बुद्धीत आपण कोणते विचार टाकत आहोत, किती नकारात्मक विचार आणि किती क्रोधानं भरलेले विचार आपल्या मनात उत्पन्न होत आहेत, आपल्या मनोबुद्धीला कोणत्या प्रकारचा आहार मिळत आहे याबाबत ते अनभिज्ञ आहेत. एक कंजूस माणूस होता. तो एकदा फार मोठ्या अपघातातून वाचला. मग त्याचे मित्र त्याला म्हणाले, परमेश्वराची कृपा म्हणून बालबाल वाचलास, आता याबद्दल तू पार्टी दे. यावर तो माणूस म्हणाला, पार्टी तर खरं म्हणजे त्या ट्रक ड्रायव्हरनं द्यायला पाहिजे, कारण मी वाचलो. मी जर मेलो असतो तर त्या ट्रक ड्रायव्हरला जेलमध्ये जावं लागलं असतं. माझं काय आहे, एक ना एक दिवस तर मरायचंच आहे. अशा पद्धतीनं केवळ पार्टी टाळण्यासाठी त्या कंजूस माणसानं किती क्षुद्र विचार केला. अशाच पद्धतीनं आपणही भरपूर व्यर्थ विचार करत असतो, परंतु अर्थपूर्ण विचार करायला मात्र आपण नेमके विसरतो. क्रोधाचे परिणाम काय होतील हे आपण लक्षातच घेत नाही. राग यायच्या आधी जर त्यांचा परिणामाचा विचार करण्याची बुद्धी झाली तर रागावर नियंत्रण मिळवणं सोपं जाईल. जेव्हा कधी राग यायला सुरुवात होईल तेव्हा खालील प्रश्न स्वतःला विचारायची सवय लावून घ्या. माझ्या या रागाचे काय काय अनिष्ट परिणाम होऊ शकतील? राग येण्याच्या आधीच आपण काय बोलणार आहोत, कोणते शब्द उच्चारणार आहोत
आणि त्याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार केला तर येणाऱ्या रागाप्रती आपल्यात एक सजगता निर्माण होईल. याचा परिणाम म्हणजे क्रोधापासून मुक्ती मिळवणं सुलभ होईल. नंबर 3, हळू बोला. राग आल्यामुळे आपण ओरडून बोलतो की ओरडून बोलल्यामुळे राग वाढतो, या विषयावर आजचं विज्ञान संशोधन करत आहे. आतापर्यंतचा निष्कर्ष असा आहे की आवाज वाढल्यामुळे किंवा ओरडल्यामुळे राग वाढतो. समोरची व्यक्ती रागात असेल तर आपण हळू बोलणे म्हणूनच श्रेयस्कर असते. यामुळे तुमचा स्वतःवरचा ताबा तर राहतोच, पण समोरच्याचा रागही कमी होतो. या उपायामुळे तुमच्या संकल्पशक्तीमध्ये आणि तुमच्या इच्छाशक्तीत वाढही होते. समोरच्या माणसाचा आपल्याला राग येत आहे अशी चाहूल लागताच स्वतःचा आवाज हळू करा. असं करणं थोडं अवघड असलं तरी शक्य आहे. याचा नियमित अभ्यास तुम्ही केलात तर त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. आतापर्यंत लोक एकमेकांना क्रोध वाढवण्याचंच काम करत आले आहेत. जर एखादी व्यक्ती रागाला जाऊन आरडाओरडा करत दुसऱ्याशी बोलला असेल तर दुसरी व्यक्ती त्याच्याही पेक्षा जास्त मोठा आवाज काढते. दुसऱ्या व्यक्तीनं आपल्याही पेक्षा जास्त आवाज वाढवला आहे हे लक्षात येताच पहिली व्यक्ती आणखीनच जोरात बोलू लागते. पण जर अगदी याच्या उलट केलं, आपण आपला आवाज हळू केला तर तो दुसऱ्याचाही आवाज आपोआप कमी होतो. एखाद्या व्यक्तीसमोर जर दुसरी कोणी व्यक्ती जोरजोरात ओरडून बोलू लागली तर राग न आलेल्या त्या व्यक्तीला देखील राग येऊ लागतो. हे एक वैज्ञानिक सत्य आहे. म्हणूनच अशा परिस्थितीत तुमचं हळू आवाजात बोलणं दोघांसाठीही फायदेशीर ठरतं. नंबर 4, आरशात पाहणे. राग येईल तेव्हा आरशासमोर जाऊन उभे राहा. बघा किती कुरूप होतो आपला चेहरा. असा विकृत चेहरा पाहून रागावण्याची इच्छा तुम्ही मनातून काढून टाकाल. क्रोधामुळे संतापलेला तुमचा चेहरा तुम्हाला अजिबात आवडणार नाही. जेव्हा राग येईल तेव्हा विचार करा की मी या क्षणी कसा दिसत असेन. तुम्ही असं दिसलेलं तुम्हाला आवडणार आहे का? नंबर 5, थंड पाणी प्या. राग आला तर थंड पाणी प्या. राग आल्यानंतर आपलं पूर्ण शरीर तप्त होतं. पाणी पिल्यामुळं शरीरातील ही उष्णता कमी होईल आणि रागही थोड्या वेळात शांत होईल. नंबर 6, उलटी उजळणी म्हणा. राग आल्यानंतर 1 ते 10 आणि 10 पासून 1 पर्यंत उलटापाडा म्हणावा. असे केल्यामुळे आपले मन उलटी उजळणी म्हणण्यात व्यस्त होऊन जाईल आणि आपला रागही शांत होईल. नंबर 7, उच्चाराच्या शक्तींचा वापर करा. मंत्रोच्चारण करा. राग आला तर कुठल्या तरी मंत्राचे उच्चारण करा. जोरात जरी उच्चार करता आले नाहीत तरी तोंडातल्या तोंडात जीभ हलवत उच्चारण करावे. ईश्वराचे नामस्मरण करा. राग आला तर ईश्वराचे किंवा गुरुचे नामस्मरण किंवा उच्चारण करा किंवा त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर आणा. यामुळे राग विरून जाईल, कारण ईश्वराच्या किंवा गुरुच्या छबीमुळे भक्ती जागृत होईल. नंबर 8, योगनिद्रा. तणाव आणि क्रोध यांचा फार घट्ट संबंध आहे. मन तणावग्रस्त असेल तर क्रोधाच्या उत्पत्तीसाठी अनुकूल परिस्थिती तयार होते. योगनिद्रेमुळे किंवा शिथिलीकरणामुळे शरीर आणि मन शिथिल होते. हे एक प्रकारचं ध्यान आहे. हे ध्यान बसून किंवा झोपून दोन्ही प्रकारे करता येतं. झोपून करणं बहुतेकांसाठी सुलभ असतं. ते खालील पद्धतीने करता येतं. बसावे किंवा जमिनीवर झोपावे. पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाला शिथिल करावं. जिथे जिथे शरीरामध्ये तणाव असेल त्या भागाला शिथिल होण्याची सूचना द्यावी. याचबरोबर तणाव असलेल्या भागाला थोडंसं ताणून ढिलं सोडायचं आहे. स्वतःला आपलं शरीर शिथिल होत आहे, तणावमुक्त होत आहे अशी सूचना द्यावी. अशा सूचनेने शरीर शिथिल होत जातं, कारण आपलं शरीर आपण जशा सूचना देऊ तशाच प्रतिक्रिया देत असतं. यानंतर विचारांकडे लक्ष द्या. विचारांकडे तटस्थतेने फक्त साक्षीभाव ठेवून पहा. त्यांना कुठलीही प्रतिक्रिया देऊ नका. येत असणाऱ्या विचारांना अडवू नका. आलेल्या विचारांना बळजबरीने हाकलू नका. फक्त तिराईतपणे त्याचं निरीक्षण करा. या ध्यानामुळे शरीर, मन आणि विचार शांत होतात. शांत मनानं राग करता येत नाही. जिथे तणाव नाही तिथे क्रोधही असू शकत नाही. योगनिद्रा भारत देशातील फार पुरातन विद्या आहे. नंबर 9, 10 विकार आणि श्वास यांच्यावर लक्ष द्या. योगशास्त्रात रागावर एक महत्त्वपूर्ण उपाय दाखवून दिलेला आहे. त्यामुळे क्रोध नियंत्रित करणे सहज शक्य आहे.
तुम्ही हे अनुभवलं असेल की राग आला की आपल्या श्वासाची गती वाढते, श्वासांमधली नेहमीची लयबद्धता हरवून जाते. योगशास्त्रानुसार जर आपण श्वासाला नियंत्रित करायला शिकलो तर राग करणं असंभव वाटू लागतं. म्हणजे राग आला तरी श्वासांची लय न बदलू देणं. राग आल्यानंतर आपण जर श्वासांची लय बदलू दिली नाही तर राग थोड्याच वेळात शांत होऊन जातो. हे नियंत्रण साधण्यासाठी आपले श्वास दीर्घ असले पाहिजेत. त्याचबरोबर त्याच्या लयबद्धतेची आणि गतीची जाणीव आपल्याला असायला हवी. श्वासाची ही लयबद्धता एकदा साध्य झाली की रागावर नियंत्रण मिळवणे शक्य होते. शारीरिक पातळीवर श्वासाबरोबर थोडं अधिक काम करता येईल. प्रथम शरीर आहे, प्राण आहे, मन आहे, बुद्धी आहे आणि मग आपण आहोत. आपला श्वास अविरतपणे सुरूच आहे. या श्वासावरच काही प्रयोग करून आपण रागावर नियंत्रण मिळवू शकतो. वेगवेगळ्या परिस्थितीत आपला श्वास कसा चालतो हे बारकाईने पाहिलं तर अभ्यास अधिक सखोल होऊन जाऊ शकतो. खाली मनाच्या वेगवेगळ्या अवस्था दिल्या आहेत. प्रत्येक अवस्थेत आपला श्वास कसा चालतो याचा अभ्यास केला तर तुम्हाला कळून येईल की प्रत्येक कंगोऱ्याबरोबर श्वासामध्ये बदल होतो. हा अभ्यासच रागाच्या क्षणी तुम्हाला कामाला येणार आहे. त्यावेळेस येणारं श्वासामधलं परिवर्तन तुम्ही आधीच पकडू शकाल आणि श्वासांमधला बदल रागाची पूर्वसूचना आपल्याला देईल. खाली ABCD या क्रमानं मनाच्या अवस्था आणि भावना दिल्या आहेत. त्या समजावून घ्या. त्या अवस्थेत श्वासोच्छवास कसा चालतो हेही समजावून घ्या. A. क्रोध, अँगर. राग आल्यानंतर श्वासाची गती कशी झाली आहे, वाढली आहे की हळू झाली आहे हे तपासून पहा. श्वासानं आपली लयबद्धता हरवलेली आहे का हे तपासून घ्या. B. बोर्डम. बोर्डम आज एक फार मोठा आजार होऊन बसला आहे. 3 वर्षांच्या मुलाला देखील आजकाल बोर होतं. सगळ्यांनाच प्रत्येक क्षणाला काही ना काही उत्तेजना हवी आहे. बोर होऊ नये म्हणून लोक TV, पिकनिक, पुस्तके, चित्रपट यांचा सहारा घेतात. बोर्डमच्या या अवस्थेत आपला श्वास कसा चालला आहे हे तपासा. C. कन्फ्युजन, गोंधळलेपण. गोंधळलेल्या अवस्थेत आपण काय काय करत आहोत आणि आपण काय करायला हवे हे आपल्याला कळत नाही. या अवस्थेत आपला श्वास कसा चालला आहे हे तपासा. D. डिप्रेशन. जेव्हा तुम्ही निराश होता, व्याकुळ होता, तेव्हा श्वासामध्ये झालेल्या परिवर्तनाकडे लक्ष द्या. परीक्षेत नापास झाल्यामुळे निराश झालेल्या विद्यार्थ्याला मनाविरुद्ध काही बोललं तर निराशा त्याला दिवसभर घेरून टाकते. अशा वेळी त्यानं श्वासाच्या गतीकडे लक्ष दिलं तर त्याला बराच फायदा होऊ शकतो. यामुळे त्याचा दिवस तर सत्कारणी लागेलच, पण त्याचबरोबर त्याची एकाग्रताही वाढेल. इगो. इगो, अहंकार. कुणाच्या अहंकाराला जर ठेच लागली तर त्याची अवस्था कशी होते? समजा एखादा माणूस कुठल्या ऑफिसमध्ये गेला आणि आपण गेल्याबरोबर बसण्यासाठी आपल्याला खुर्ची मिळावी अशी अपेक्षा असेल व त्याला जर कोणी खुर्चीच दिली नाही तर त्याचा अहंकार दुखावतो. अशा पद्धतीने अहंकार दुखावलेला असताना आपला श्वास कसा चालला आहे हे तपासा. F. फिअर म्हणजेच भीती. माणसाच्या भीतीबद्दल तर आपण पाहिलंच आहे. भीती मग कशाही प्रकारची असो, छोटी किंवा मोठी, तिचा परिणाम श्वासांवर होणारच. हा परिणाम कशामुळे झाला, श्वासाची गती कशी बदलली याचा अभ्यास करावा. G. ग्रीड, लोभ. G. ग्रीड, लोभ. जर आपल्याला एखाद्या गोष्टीची हाव वाटू लागली तर हावरटपणाच्या भावनेमुळे श्वासाच्या गतीत काय फरक पडला हे जाणा. H. हेट्रेड, तिरस्कार. तिरस्काराच्या भावनेत श्वास कसा बदलतो याकडे लक्ष द्या. I. इलविल, द्वेष. द्वेषामुळे दुसऱ्याचं कोणाचं तरी वाईट करायचा विचार मनात येताच श्वासाकडे लक्ष द्या. असा विचार येणे क्रोधरूपी दरोडेखोराच्या येण्याची जणू चाहूलच येते. J. जेलसी, ईर्ष्या. जेव्हा ईर्ष्या वाढीस लागते तेव्हा श्वासांची लयबद्धता पूर्णपणे बिघडून जाते. ही जाणीव श्वासाच्या लयबद्धतेप्रती तुम्हाला अधिक सजग करेल. नंबर 10. संकल्पशक्तीमध्ये वाढ करा. ज्या व्यक्तीकडे संकल्पशक्ती नसते त्या व्यक्तीकडे आत्मविश्वासही नसतो. ज्यांच्याकडे आत्मविश्वास नसतो त्याचा पाठलाग भीतीचा ब्रह्मराक्षस कधीही सोडत नाही. तो कायमच घाबरलेला असेल. सगळं जीवन तो भीतच जगेल. मी अपयशी तर होणार नाही ना, माझं नुकसान तर होणार नाही ना, या आणि अशा प्रकारच्या भीतींचा ससेमिरा कायम त्याच्या पाठी असेल. भयग्रस्ततेमुळे चिडचिडेपणा वाढेल आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे रागाचा पारा चढेल. अशा व्यक्तीला आपल्या संकल्पशक्तीवर काम करावं लागेल.
नाहीतर आत्मविश्वास त्याला कधीच प्राप्त होणार नाही. आपली संकल्पशक्ती कशी कमी होते हे आधी समजावून घेऊया. प्रत्येक माणूस संकल्प तर फार करतो, परंतु त्याची पूर्तता त्याच्या हातून होत नाही. समजा एखाद्या व्यक्तीला दारूचं व्यसन आहे. तो संकल्प करतो की उद्यापासून मी दारू पिणार नाही. समजा त्याचा हा संकल्प 2 दिवस टिकला तर त्याचा अर्थ संकल्प तुटला असा होतो. यामुळे त्याची संकल्पशक्ती क्षीण होते, आत्मविश्वास कमजोर होतो. इतर गोष्टींबरोबर देखील असंच आहे. समजा एखाद्यानं न रागावण्याचा संकल्प केला आणि तो त्याला पूर्ण करता आला नाही तर त्याचा आत्मविश्वास कमकुवत होईल. यासाठी प्रथम पूर्ण न होण्याची शक्यता असणारे संकल्प करू नयेत. एकदा संकल्प केला की तो पूर्ण करायलाच हवा. म्हणून सुरुवात छोट्या छोट्या संकल्पांपासून करावी. जसे की 2 मिनिटांसाठी माझा हात मी वरच ठेवेन, खाली अजिबात आणणार नाही, या जागेवरून तासभर उठणार नाही, आज दुपारी मी जेवण करणार नाही इत्यादी. उपवास करणे हा देखील संकल्पशक्ती वाढविण्याचा एक प्रयोगच आहे. जसजसे या पद्धतीचे छोटे छोटे संकल्प पूर्ण होतील तसतसे मोठे संकल्प करायला हरकत नाही. धैर्य वाढविण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक प्रयोग करायला हरकत नाही. साधारणतः सगळी कामं संपवून बिछाण्यावर पडल्यानंतर स्वतःला विचारावं की आपण अजूनही एखादं काम करू शकतो का? भले ते काम करायची तातडीची आवश्यकता नसेल. कदाचित ते काम 2-4 दिवसानंतर केलं तरी चालणार असेल. तरीही उठून जर तुम्ही ते काम केलं तर तुमची संकल्पशक्ती प्रचंड वाढते. ही शक्ती एकदा जागृत झाली की आपल्या शरीरावरचं नियंत्रण वाढतं. रागाच्या अवस्थेत तुम्ही स्वतःला मौन पाळ असा दिलेला सल्ला सहजपणे पाळता येतो. धैर्य वाढविण्याचा हा अभ्यास जर आपण केला नाही तर क्षुल्लक कारणानेही आपण रागावता. याच्या उलट समोरच्याला कुठलेही प्रत्युत्तर दिलं नाही तर आपण स्वतःशीच भांडत आहोत असं वाटून थोड्याच वेळात समोरची व्यक्ती शांत होईल. नंबर 11. क्रोधाचे विविध मार्ग निवडा. लोक सदा सर्व काळ एकाच पद्धतीने रागावतात. नेहमी सारखंच ओरडणं, तोडफोड करणं, राग व्यक्त करण्याची नेहमीचीच पद्धत अंमलात आणतात. अशा पद्धतीने क्रोध व्यक्त करणं अनादी काळापासून चालत आलं आहे. क्रोध करायचाच झाला तर नेहमी एकाच मार्गानं करण्यात काय अर्थ? क्रोध व्यक्त करण्याचे काही वेगळे, नवे आणि सृजनशील मार्ग पत्करायला हवेत. आज या पद्धतीनं राग व्यक्त केला तर पुढच्या वेळेला दुसऱ्याच पद्धतीने करायला हवा. मग बघा काय परिवर्तन घडतं ते. वेगवेगळ्या पद्धतीनं राग केला तर निश्चितच आपण आपल्या मुलांमध्ये, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणू शकता. राग करण्याच्या चांगल्या 7-8 पद्धती विचारपूर्वक निवडाव्यात आणि लिहूनही ठेवाव्यात. प्रत्येक वेळी राग करताना त्यातली एक पद्धत निवडावी. मनुष्याला जीवनात निवडीचं स्वातंत्र्य आहे आणि हरघडी त्याला निवड ही करावीच लागते. त्यासाठी आता आपल्याला निवडायची आहे ती राग करायची पद्धत. याबद्दल एका शिक्षकाचं उदाहरण आपण पाहणं संयुक्तिक ठरेल. एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना नेहमीच स्वच्छता आणि टापटीप याचं महत्त्व पटवून देत असत. कपडे नेहमीच स्वच्छ असले पाहिजेत, बुटांना नियमित पॉलिश केले पाहिजे असे ते वारंवार वर्गात सांगत. परंतु जर त्यांची नजर मुलांच्या बुटांकडे गेली तर त्यांना पॉलिश न केलेले बूट दिसत. असंख्य वेळा सांगूनही मुलांमध्ये काहीच परिवर्तन होत नव्हतं. प्रत्येक वेळी अस्वच्छ बूट पाहिल्यानंतर त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जायची. पण करणार काय? यावर त्यांना उपायही सापडत नव्हता. त्यांना असा उपाय हवा होता की ज्यामुळे मुलांचंही नुकसान होणार नाही आणि त्यांच्यात कायमचं परिवर्तन व्हावं. अखेर एक दिवस त्यांना असा उपाय सापडला. त्या दिवशी त्यांनी आपला राग वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला. शाळेत येतानाच त्यांनी त्यांच्याबरोबर एक ब्रश आणि पॉलिशची डबी आणली. शाळा सुटताच ते वर्गाच्या दारापाशी येऊन बसले. त्यांनी मुलांना सांगितलं, ज्यांच्या बुटांना पॉलिश नाही त्यांच्या बुटांना आज ते स्वतः पॉलिश करून देणार आहेत. हे ऐकून विद्यार्थी फारच ओशाळले. पण गुरुजींनी आपला हट्ट सोडला नाही. काही विद्यार्थी तर रडू लागले, परंतु तरीही गुरुजींनी ठामपणे सांगितलं की आज ते सर्वांच्या बुटाला पॉलिश करून देणारच. दुसऱ्या दिवशी चमत्कार घडला. सर्वच्या सर्व विद्यार्थी त्या दिवसापासून बुटांना नियमितपणे पॉलिश करू लागले. या उदाहरणात आपण पाहिलं की गुरुजींनी राग व्यक्त करण्यासाठी किती वेगळा मार्ग वापरला. या वेगळ्या मार्गानंच त्यांची समस्या कायमचीच सोडवून टाकली. अशा पद्धतीनं राग व्यक्त करणं काही सोपं नाही. त्यासाठी साहस असायला हवं आणि राग व्यक्त करायची पद्धत निवडता यायला हवी. या 2 गोष्टी नसतील तर कुठलाही शिक्षक असं पाऊल उचलू शकणार नाही. मात्र आजच्या काळात सर्व विचित्र झालं आहे. म्हणजे आपल्याला राग करावाच लागतो
याचाच अर्थ क्रोध आपल्या नियंत्रणाखाली नाही. जसं की कोणी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर चिडला तर तो म्हणतो की तसं पाहू गेल्यास मला चिडायचं नव्हतं, पण मला रागवावं लागलं. आजपासून मात्र आपण निवडपूर्वक राग करणार आहात. कारण राग करावा लागणं हे चुकीचं आहे, परंतु जर राग करतच असाल तर कमीत कमी त्याचा मार्ग तरी योग्य असावा. नंबर 12. आकलन, जीवनाचा आरसा. जीवनामध्ये कितीतरी घटना अशा घडतात की राग येऊनही प्रत्येक वेळी तो व्यक्त करणे अशक्य असते. अशा वेळी माणूस आपला क्रोध आतल्या आत दाबून टाकतो. थोड्या वेळानंतर त्याला वाटतं की राग निघून गेला, पण प्रत्यक्षात असं घडत नाही. तो आपल्या आत अव्यक्त, अबोध मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात दडून बसलेला असतो. मग कधी ना कधी तो विक्राळ रूप धारण करून प्रकट होतो. एखादी छोटीशीही घटना महाभयंकर क्रोधाला निमंत्रण देते. जणू काही दारुगोळ्यानं भरलेल्या कोठारावर एखादी ठिणगी पडते. कितीतरी वेळा भावानं भावाचा किरकोळ कारणामुळे खून केल्याच्या बातम्या आपण वाचतो. इतक्या किरकोळ कारणासाठी कोणी कोणाचा खून कसा करू शकेल याचा आपल्याला आश्चर्य वाटतं. पण घडलेलं असं असतं की कितीतरी काळ दाबून धरलेला राग बाहेर येण्यासाठी कुठल्या तरी कारणाची वाट पाहत असतो. आणि अशा प्रसंगी त्याला किरकोळ कारणही पुरेसं असतं. एखाद्या व्यक्तीबद्दल जास्तीत जास्त राग आपल्याला कधी येतो असं कोणाला विचारलं तर उत्तर येईल त्या विशिष्ट व्यक्तीला पाहिल्यावर, ती विशिष्ट व्यक्ती आठवल्यावर किंवा तिच्या संबंधी कुठल्याही घटनेचं स्मरण झालं तरीही. यावरून हेच सिद्ध होतं की इतरांमुळे आपल्याला राग येतो असा आपला पक्का समज आहे. प्रत्येक माणसाच्या संबंधात आपल्या मनोभावना वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिसाद देतात. हे वरवरचं निरीक्षणही या विचारांना पुष्टीच देतं. एखाद्याला आपल्या मनामध्ये तिरस्कार किंवा घृणेची भावना जागृत होते किंवा कुणाला पाहून भीती वाटते, तर कुणाबरोबर अत्यंत प्रेमाचे संबंध असतात. परंतु आपण सुरुवातीला पाहिलेलं माशाचं उदाहरण आठवून पहा. पाण्यामध्ये गळ टाकल्यानंतर मासा बाहेर येतो. कसा काय? अर्थात याचं उत्तर असेल की मासा आधीपासूनच पाण्यात होता. केवळ गळ टाकल्यामुळं तो गळाला अडकून बाहेर आला एवढंच. अगदी तसंच राग, तिरस्कार, प्रेम, घृणा या सगळ्याच भावना आधीपासूनच आपल्यात आहेत. फक्त कुणीतरी समोर आल्यानं त्याचा शोध लागतो, बस. त्या समोर येणाऱ्या व्यक्तीनं आपल्यासाठी आरशाचं काम केलं. आपण आपल्या मनाची अवस्था त्या व्यक्तीमुळं पाहू शकलात. एकदा का या सत्याचं आकलन झालं की समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्याला राग येण्याऐवजी आपण तिला धन्यवादच देऊ. या बाबतीत सुप्रसिद्ध तत्वज्ञ सॉक्रेटिस यांचं उदाहरण फार उद्बोधक आहे. सॉक्रेटिस यांची पत्नी अतिशय रागीट स्वभावाची होती. ते जेव्हा आपल्या शिष्यांना शिकवत बसलेले असत तेव्हा ती काही ना काही कारण काढून त्यांना त्रास देत असे. यामुळे सॉक्रेटिसांना अनेकदा नको त्या प्रसंगांचा सामना करावा लागे. एकदा त्यांच्या पत्नीनं अगदीच कमाल केली. सॉक्रेटिस शिकवत असताना तिनं घरातील कचरापेटी उचलून आणली आणि त्यातला सगळा कचरा सॉक्रेटिसच्या अंगावर टाकला. हे दृश्य पाहून सगळे शिष्य अवाक झाले. या घटनेनंतरही सॉक्रेटिसना राग न आल्याचं पाहून त्यांना फार आश्चर्य वाटलं. त्याबद्दल विद्यार्थ्यांनी सॉक्रेटिसना विचारलं तेव्हा ते म्हणाले, मला राग यायचं काय कारण? ती माझी परीक्षा घेत होती. ज्याप्रमाणे कुंभार आपल्या मडक्याची परीक्षा घेतो, मडक्यांना ठिकठिकाणी मारून बघतो की मडकं पक्क झालं आहे की नाही, त्याप्रमाणेच तीही माझी परीक्षाच घेत होती. चुकून हे मडकं कच्चं राहायला नको. अशा प्रकारे सॉक्रेटिसही आपल्या पत्नीकडे आरसा म्हणून बघत असत. त्यांचं म्हणणं होतं की जो माणूस स्वतःच्या रागाला स्वतःच सामोरं जातो तो दुसऱ्यांच्या रागापासून सुरक्षित राहतो. हा नवा दृष्टिकोन प्राप्त झाल्यानंतर तुमच्यातही आपादमस्तक बदल होईल. मग प्रत्येक माणूस तुमच्यासाठी आरशाचंच काम करेल. त्याचा राग येण्याऐवजी आपले भाव प्रकट व्हायला त्यानं मदत केली म्हणून प्रत्येक क्षणी आपल्या मनात त्याच्याविषयी आभाराचेच भाव येतील, धन्यवाद उमटतील. आज नंतर आपण तटस्थपणे पाहूया की कोणती व्यक्ती आपल्यातल्या कुठल्या भावनेचं दर्शन घडवते. आपण आपल्या रागावर नियंत्रण मिळवू शकतो की नाही हे तपासण्याच्या कामी ती व्यक्ती आपल्याला मदत करेल. तुम्हाला फक्त त्यांच्यासमोर जाऊन उभं राहायचं आहे. हाच प्रयोग भीती, द्वेष, तिरस्कार, घृणा या सगळ्याच भावनांबरोबर करायचा आहे. पुढच्या खेपेला जेव्हा त्या व्यक्तीला पाहून तुम्हाला राग येणार नाही किंवा कमी राग येईल तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात असं पक्क गृहीत धरा. नंबर 13. रागाचा राग करणं बंद करा.
रागाचा राग करणं दुःखद आहे. या दुहेरी क्रोधामुळेच मनुष्य दुःखी आहे. दुहेरी क्रोध म्हणजे कुठल्याशा कारणामुळे तुम्ही त्रस्त असणं आणि त्याच वेळेस आपण त्रस्त का आहात असं वाटून पुन्हा त्यावर त्रस्त होणं. म्हणजे एकाच वेळेला आपण दोन श्वापदांची शिकार बनलेला आहात. उदाहरणच द्यायचं झालं तर शारीरिक वेदनांचं घेता येईल. शरीराला होत असणाऱ्या वेदना हे झालं पहिलं दुःख. आणि यावर मन म्हणतं की का होत असतील या वेदना? माझ्याच वाट्याला का आले हे दुःख? कधी संपणार माझ्या मागची ही पीडा? या विचारांमुळं शरीराचं दुःख 10 पट वाढलं. शरीराला वेदना होत होत्या आणि त्यावर औषधोपचारही चालू होता. परंतु मनाच्या दुःखानं त्याला आपलं दुःख बनवलं आणि त्यात 10 पट वाढ झाली. याप्रमाणेच रागावर राग आल्यामुळं मुळातून ज्या रागापासून मुक्ती मिळवायची आहे तोच राग झपाट्यानं वाढत आहे. याचं कारण म्हणजे रागावरचा राग किंचाळत सांगतो की मला राग यायला नको होता तरी सुद्धा तो आलाच कसा? याचप्रमाणे चिंतेची देखील चिंता वाटू लागते. तणावाचा पण तणाव येतो. म्हणूनच रागाचा राग करणं सर्वप्रथम बंद करा. किंवा मग रागाचा एवढा राग येऊ द्या की रागाचा समूळ विनाशच व्हायला हवा. तर आपल्याला समजून घ्यायचंय ते असं की राग येण्यामध्ये गैर काहीच नाही, पण त्यावर राग येणं मात्र योग्य नाही. लहान मुलांकडे पहा, त्यांना राग येतो आणि दुसऱ्याच क्षणी ते शांतपणे खेळताना दिसतात. आपल्याबद्दल मात्र असं घडताना दिसत नाही. आपण विचार करतो, मला राग का आला? मला राग यायला नको होता. मला आपल्या रागावर नियंत्रण मिळवायलाच हवं, इत्यादी. म्हणजेच घटना घडून गेल्यानंतर पुढचे 2 तास जे विचारचक्र चालू राहतं त्याचा खरा त्रास होतो. रागावरचा रागच खरा त्रासदायक असतो. जसजशी या आकलनात वाढ होत जाईल तसतशी दुहेरी क्रोधातून आपली सुटका होईल. राग येण्यामागचं एक तत्व पण व्यवस्थित समजून घ्यायला हवं. आपल्याला जर काही कारणांमुळे राग येत असेल तर त्याचाही एक उद्देश आहे. आपल्या मनोशरीर यंत्राकडून काही कार्य करून घेण्यासाठी त्याची योजना झालेली आहे. रागामुळे जे कार्य होणार आहे ते तुमच्यासाठी मार्गदर्शकासारखं काम करेल. जणू हे एक सुवर्ण संधीच आहे. या सुवर्ण संधीचा व्यवस्थित लाभ करून घेतला तर रागाचा राग येणं, भीतीची भीती वाटणं, दुःखाचं दुःख होणं बंद होईल. उदाहरणच बघायचं झालं तर विद्यार्थ्यांना वाटणाऱ्या परीक्षेच्या भीतीचं बघता येईल. परीक्षेची वाटणारी भीती ही त्यांच्याकडून अभ्यास करून घेते. त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक वाटणारं कार्य ही भीती करून घेते. त्यांच्या विकासामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी ही चिंता आणि भीतीच करते. आपणही आजपासून रागाचा राग करण्यापासून, भीतीची भीती वाटण्यापासून आणि दुःखाचं दुःख करून घेण्यापासून स्वतःचा बचाव करूया. आज नंतर जेव्हा जेव्हा रागाचा पारा चढू लागेल तेव्हा तेव्हा खालील 5 मार्गांचा उपयोग करा. नंबर 1. सर्वप्रथम आपल्या रागाचा स्वीकार करा. स्वतःशी मान्य करा की मला राग आला आहे. नंबर 2. मला राग आला आहे असं वाटून स्वतःवर दुहेरी राग करू नका. रागाचा राग फक्त अज्ञानामुळे होतो. नंबर 3. जेव्हा रागावर राग येणार नाही तेव्हा रागापासून मुक्ती मिळवणं सोपं जाईल. नंबर 4. आपण लक्षात घेतलेलं रागाचं तत्व परत एकदा आठवा. स्वतःला समजवा की या रागामुळे माझ्यात परिवर्तन होणार आहे. हे परिवर्तन संपूर्ण विकास साध्य करण्यासाठी मला सहाय्यभूत ठरणार आहे. नंबर 5. जेव्हा केव्हा तुमचा राग शांत होईल, निघून जाईल, तेव्हा तो फार महत्त्वाचं परिवर्तन तुमच्यात घडवेल. हे परिवर्तन ताणतणावाच्या परिस्थितीतही शांत राहण्याची कला तुम्हाला शिकवेल. वरील 5 मार्ग चिंता आणि भीती या भावनांनाही लागू पडतात. या मार्गांचा अवलंब त्यांच्या बाबतीतही तुम्हाला करता येईल. नंबर 14. सजगता आणि क्रोध. जर आपण आपल्या क्रोधाप्रती सजग झालो आणि सजगतेने क्रोधाचं निरीक्षण करू लागलो तर क्रोधाचं अस्तित्वच संपतं. क्रोधाबरोबर 2 हात करायची अजिबात गरज नाही. फक्त करायचं आहे एवढंच की अत्यंत सजग होऊन क्रोधाकडे बघायचं आहे. हा मार्ग अत्यंत सोपा आणि सरळ आहे. सजगता म्हणजे संपूर्ण जागरूकता, म्हणजेच पूर्णपणे शुद्धीवर असणं. संपूर्ण शुद्धीवर असलेला माणूस, सजग असणारा माणूस चुकीचं किंवा वाईट काम कधीही करत नाही. पुष्कळदा आपल्याला वाटतं की आपण पूर्ण जागरूक आहोत, परंतु वास्तवात कितीतरी क्रियांची आणि कर्मांची आपल्याला एवढी सवय झालेली असते की या क्रिया आपण यांत्रिकपणे किंवा बेहोशीत करू शकतो. म्हणूनच 2 पैकी कुठल्या तरी एका कामाची निवड जर तुम्हाला करायला सांगितली तर नेहमीच तुमच्यासाठी नवीन असणाऱ्या कामाची निवड करा.
कारण कुठलंही नवीन काम करायचं असेल तर ते सजगपणे करावं लागतं. सजग असणं म्हणजे आपल्या सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक घटनेची जाणीव असणं. ज्याप्रमाणे कंदिलाचा प्रकाश त्याच्या चारही दिशांना पसरतो, त्याप्रमाणेच सजग असणाऱ्या व्यक्तीचं लक्ष त्याच्या चोहोबाजूंना असतं. सजगपणाची सुरुवात आपल्या शरीरापासून होते आणि विचारांचं आकलन होण्यापर्यंत आपण सजगतेचा विचार करू शकतो. या संदर्भातील एक कथा मार्मिक आहे. एक दिवस गुरुजींचा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, मला माझी सजगता वाढवायची आहे. या संदर्भात मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे. संपूर्णपणे जागृत अवस्थेत कसं राहायचं हे तुम्ही मला शिकवा. गुरुजी म्हणाले, खूप कठीण आहे ते, पण खरोखरच तुला जर ते जे साध्य करायचे असेल तर खूप खडतर मार्गावरून तुला चालावं लागेल. काही कठीण नियमांचं पालन करावं लागेल. शिष्यानं ते मान्य केलं. या शिक्षणाचं तंत्र असं होतं की रोज शिष्यानं दिवसभर सजग असायला हवं. गुरुजी वेगवेगळ्या मार्गांनी त्याची परीक्षा घेतील. अशी परीक्षा घ्यायला गुरुजींनी सुरुवात करताच शिष्यानं एवढंच म्हणायचं होतं की गुरुजी, मी सजग आहे. आपल्या पहिल्या काही दिवसांसाठी गुरुजींनी सांगितलं, जेव्हा जेव्हा तू माझ्याजवळ असशील तेव्हा तेव्हा मी तुला थप्पड मारेन. माझा हात उचलला जाण्यापूर्वी तुला सजग व्हायचं आहे आणि म्हणायचं आहे, गुरुजी, मी सजग आहे. या पद्धतीनं पहिले काही दिवस शिष्यानं कितीतरी थपडा खाल्ल्या. नंतर हळूहळू त्याच्या सजगतेत वाढ होऊ लागली. गुरुजींचा हात उचलला जाताच तो सावध होऊ लागला. गुरुजींनी त्याला सांगितलं की त्याचा सजगपणा थोडा वाढला आहे. आता यापुढं हातानं मारण्याऐवजी गुरुजी त्याला छडीनं मारणार होते. शिष्य या परीक्षेसाठी देखील तयार झाला. यावेळेसही त्याला भरपूर फटक्यांचा सामना करावा लागला, परंतु शिकण्याच्या इच्छेपोटी त्याची जिज्ञासा वाढत गेली. जिज्ञासेबरोबर सजगताही वाढत गेली. तो गुरुजींच्या प्रत्येक हालचाली बाबतीत सदैव जागृत राहू लागला. आता अभ्यासातील अधिक कठीण टप्पा आला. इथे गुरुजी त्याला दगड, वीट किंवा हाताला जे काही लागेल ते फेकून मारणार होते. या टप्प्यावर शिष्याचा सजगपणा अधिक विस्तारित झाला. तो कुठेही काम करत असो, गुरुजींच्या आगमनाबरोबर तो त्यांच्या प्रत्येक हालचाली बाबतीत सतर्क राहू लागला. यानंतरचा टप्पा होता दिवसाबरोबरच रात्री देखील सजग राहण्याचा. गुरुजींनी त्याला सांगितलं, जसा दिवसभर सजग असतोस तसंच आता तुला रात्री देखील सजग राहायचं आहे. रात्री कुठल्याही क्षणी तुझ्याकडे येऊन मी तुझ्यावर हल्ला करेन. त्यावेळी मी तुला मारायच्या आत सजग होऊन तुला म्हणायचं आहे, गुरुजी, मी सजग आहे. शिष्य या परीक्षेतही यशस्वी झाला. गुरुजी त्याला म्हणाले, तुला तुझं ध्येय प्राप्त झालं आहे. आता इतर कामे करण्यासाठी तुला इथून जायला माझी परवानगी आहे. हे ऐकून त्या शिष्याला फार आनंद झाला. त्याला वाटलं की सजगतेच्या सर्वोच्च पायरीवर तो आता पोहोचला आहे. मोठ्या खुशीत तो निघण्याची तयारी करू लागला. तयारी करता करता त्याच्या मनात अचानक एक विचार चमकून गेला. ज्या गुरुजींनी माझ्या सजगतेची एवढी कठीण परीक्षा घेतली ते स्वतः किती जागरूक आहेत. ज्या क्षणी त्याच्या मनात ही शंका आली त्याच क्षणी त्याला गुरुजी समोरून येताना दिसले. त्यानं आता प्रत्यक्ष गुरुजींची परीक्षा घ्यायचं ठरवलं. बाजूलाच एक दगड पडलेला होता. तो दगड गुरुजींना फेकून मारणार होता आणि गुरुजींची सजगता तपासून पाहणार होता. शिष्याच्या डोक्यामध्ये या विचारावर चिंतन सुरू झालं आणि त्याच क्षणी गुरुजी म्हणाले, हे बघ, मी आता वृद्ध झालो आहे. तू फेकून मारलेल्या दगडाचा मार मला सोसणार नाही, म्हणून मला दगड मारायचा विचार देखील मनात आणू नकोस. गुरुजींचे हे शब्द कानी पडताच शिष्य हादरला. निघायची तयारी करायची सोडून त्यानं ताबडतोब त्यांचे पाय धरले आणि म्हणाला, मला अजून अभ्यास करायचा आहे. मला विचारांच्या बाबतीतही सजग व्हायचं आहे. स्वतःच्या विचारांबरोबर मला दुसऱ्यांचे विचारही समजून घ्यायचे आहेत. तेव्हा गुरुजींनी त्याला समजावले की दुसऱ्यांचे विचार समजून घ्यायचे असतील तर सर्वप्रथम आपण आपल्या विचारांच्या बाबतीत सजग झालं पाहिजे. आपले विचार आपल्याला नीट समजले पाहिजेत. आधी जागृती आली पाहिजे ती स्वतःच्या विचारांबद्दल. अशा पद्धतीने जर आपण सजग झालो तर रागाच्या विचारांची चाहूल आपल्याला आधीच लागेल. या उपायामध्ये फक्त सजग राहायचं आहे, बाकी काहीही करायचं नाही, कारण सजगता आणि जागृती स्वयंपूर्णच असतात. एकदा सजगता आली की नकारात्मक घटना घडत नाहीत. कित्येक वेळेला रागाचा पारा ओसरल्यानंतर आपल्याला कळतं
की एवढ्या क्षुल्लक कारणासाठी आपण चिडणं अनाठाईच होतं. खरं तर न चिडताही ती समस्या सुटू शकली असती, परंतु क्रोधाच्या काळात सजगता पूर्णपणे हरवलेली असते. त्यामुळे माणूस पुन्हा पुन्हा त्या चुका करतो. आजपासून आपल्याला आपल्या सजगतेवर काम करायचं आहे. आपण कुठल्या पातळीवर आहोत हे समजावून घेऊन आपल्या सजगतेला सर्वोच्च पातळीवर न्यायचं आहे. दिवसभर जर आपण सजग नसू तर राग येण्याच्या वेळी सजग असण्याची शक्यताच नाही. दिवसभर आपण सजग असू तर राग आल्यानंतरही आपण सजग राहण्याची शक्यता अधिक आहे. जर कायम सजग असण्याचा आपण अभ्यास केला तर येऊ घातलेला राग, आलेला राग, ओसरत चाललेला राग आणि गेलेला राग असे चारही क्षण आणि त्यांच्याशी निगडीत अवस्था आपण समजावून घेऊ शकू. नंबर 15. हास्य एक संजीवनी. सदैव हसतमुख असणारा माणूस कधीही राग करू शकत नाही. उदास मनातून आणि रोगी मनोवृत्तीतून रागाचा जन्म होतो. हसतमुख माणूस राग असणाऱ्या घटनांना कधीही गंभीरतेनं घेत नाही. त्याच्यासाठी सगळं कसं सहज आणि नैसर्गिक असतं. हसण्याची सवय तुम्हाला तुमच्या चित्तवृत्तींना निर्मळ बनवते. घडून गेलेल्या घटनांचा, अप्रिय गोष्टींच्या आठवणींचा केरकचरा साफ करून हसणं आपल्याला नवीन दृष्टिकोन देतं. शक्ती देणं आणि सृजनशीलताही बनवणं. खळखळून उमलणारं निर्मळ हास्य जिवंतपणाचं लक्षण आहे. हास्य आपल्याला कितीतरी आजारांपासून आणि विकारांपासून वाचवतं. आजारी असताना देखील आपण जर हसतमुख राहिलो तर आजार चुटकीसरशी पळून जातो. राग एक मानसिक आजारच आहे आणि या रोगावरचं रामबाण औषध म्हणजे हास्य. कितीतरी मनोरुग्णांवर हास्ययोगाचे उपचार आज केले जात आहेत. दिवसाची सुरुवात हास्याने करून तर पहा, तुमचे कितीतरी ताणतणाव दूर होतील. सकाळी उठून आपण जर हसलो तर दिवसभर आपण ताणतणाव विरहित राहू शकतो. हसल्यामुळे दिवसाची सुरुवातही मोठी, साधी, सरळ आणि विलोभनीय होते. ज्याप्रमाणे आपण दिवसातून 3 वेळा जेवतो त्याप्रमाणे दिवसातून 3दा आपण विनाकारण हसू शकलो तर आनंदाचे तरंग दिवसभर आपल्याला ताजेतवाने ठेवतील. राग तर कुठल्या कुठे दूर पळेल. एकदा दिवसाची सुरुवात हसण्याने झाली की दिवसभर आपल्याला हसायला कष्ट पडणार नाहीत. दिवसभरासाठी हास्याची एक शृंखलाच तयार होईल. नंबर 16. आनंदी राहणं. दिवसभरामध्ये आपण कितीतरी लोकांना भेटतो. यापैकी काही लोक खूप रागीट असतात, तर काही लोकांना राग येण्याचं प्रमाण खूप कमी असतं. शेवटी राग येणं म्हणजे आहे तरी काय? राग किंवा क्रोध म्हणजे आपल्या विचारांना व्यक्त करण्याची एक पद्धतच आहे. ज्यांच्या मनामध्ये द्वेष, मत्सर किंवा घृणा यासारख्या भावना जास्त असतील त्याला राग लवकर आणि जास्त येईल. आनंदी विचार असणारा माणूस कमी रागीट असतो. शरीर म्हणजे मनाचा आरसाच. जे आत असेल तेच बाहेर प्रकट होईल. आनंदी माणूस म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग. हे तरंग समोर येईल त्याला आपल्यात सामावून घेतात, आनंदी करतात. कितीही रागीट माणूस समोर आला तरी आनंदी माणसे केवळ आनंदच वाटतात. जसं फळांनी लगडलेल्या वृक्षाला कोणी दगड फेकून मारला तरी तो वृक्ष फळच देतो. पाण्याने भरलेले ढग पाण्याचाच पाऊस पडतील, त्यांच्यातून आगीचे लोळ नाही निघणार. याचाच अर्थ असा की जे आपल्या आत आहे तेच बाहेर निघणार आहे. तुम्ही जर आनंदाने भरलेले असाल तर तुमच्या समोर कितीही रागीट माणसाने येऊन आग पखड करू द्या, तुमच्यातून फक्त आनंद आणि आनंदच प्रगट होईल. नंबर 17. राग कोणाला येत आहे? राग आल्यानंतर काय करावं यावर माणूस खूप विचार करतो. त्यासाठी निरनिराळे इलाज, उपायही शोधून काढतो. पण जरा स्वतःला प्रश्न विचारून पहा की राग नेमका कोणाला येत आहे? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघाल तेव्हा एक निराळाच पैलू तुमच्या डोळ्यासमोर येईल. वस्तुस्थिती समोर आली की तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि हे घडताच तुम्ही क्रोधमुक्त व्हाल. एक मुलगा आपल्या वडिलांबरोबर बुद्धिबळाचा डाव मांडून बसला आहे. बुद्धिबळाचा खेळ रंगात आला आहे. त्याच्यासमोर हत्ती, वजीर किंवा उंट येतो तेव्हा तो घाबरून जातो. त्याला धडधडू लागतं की आता पुढे काय घडणार आहे? आता माझा बचाव होणार आहे की नाही? या प्रश्नासरशी त्याची भीती आणि अस्वस्थता वाढत जाते. मग त्याच्या एकदम लक्षात येतं की तो वजिराबरोबर खेळत नसून वडिलांबरोबर खेळत आहे. ही जाणीव होताच त्याची भीती आणि अस्वस्थता संपून वस्तुस्थिती लक्षात आली. सत्य माहिती झालं
की सर्वच समस्या नाहीशा झाल्या. आता हत्ती, उंट, वजीर माहीत असूनही तो बिनधास्त खेळू लागला. याच प्रकारे जीवनाचा हा खेळ आपण कोणाबरोबर खेळत आहोत हे आपल्याला माहीत झालेच पाहिजे. जीवनाचा हा मांडलेला डाव कोणाबरोबर मांडलेला आहे याचं स्मरण झालं तर जीवनात खूप मोठं परिवर्तन होईल. म्हणूनच राग येताच राग नेमका कोणावर येतो आहे, समोर कोण आहे आणि राग नेमका कोणाला येतो आहे या प्रश्नांची उत्तरं स्वतःलाच द्यावीत. या उपायामध्ये आपल्याला राग नेमका कोणाला येत आहे ते पाहायचं आहे. शरीराला, मनाला की तुम्हाला? तलावाशेजारी आपण उभे असू तर वाऱ्याच्या लाटेसरशी पाण्यावर पडलेली आपली सावली हलू लागते. ते पाहून जर एखादा म्हणाला की बघा बघा तुम्ही हलताय, तर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही म्हणाल की माझी सावली हलत आहे, मी नव्हे. सावली हलल्याने मला काही फरक पडत नाही. जे काही घडत आहे ते माझ्या सावलीबरोबर घडत आहे. जेव्हा तुम्हाला सत्याचं आकलन होईल की राग तुम्हाला येत नसून तुमच्या मनाला येत आहे, तेव्हा रागापासून मुक्ती मिळवणं खूप सोपं जाईल. एखादी वस्तू जर तुम्हाला वापरायला दिली तर तुम्ही ती वापरता. याचाच अर्थ तुम्ही ती वस्तू बनत नाही. तुम्ही माईकचा वापर करत असाल तर तुमचं रूपांतर माईकमध्ये होत नाही. तुम्ही कारचा वापर करता म्हणून जर कोणी तुम्हाला कारच समजू लागला किंवा तुम्हालाही तसेच वाटू लागले तर ते सपशेल चूक आहे, नाही का? अगदी याचप्रमाणे शरीराचा तुम्ही केवळ वापर करत आहात. या सत्याची जाण जशी तुम्हाला होईल तसे तुम्ही म्हणू लागाल की जे काही घडत आहे ते शरीराबरोबर घडत आहे, माझ्याबरोबर नाही. या अनुभवाबरोबर तुमच्या जीवनात जमीन आसमानाचं परिवर्तन होईल. मग लक्षात येईल की कुठल्याही कारणानं रागाला जाण्याची काहीच आवश्यकता नाही. जिवंतपणाची स्वतःमध्येच तुम्ही एवढी अनुभूती घ्याल की तुम्हाला बाहेरून इंधन किंवा ऊर्जा मिळवण्याची गरजच वाटणार नाही. आनंद मिळवण्यासाठी कुठल्याही बाह्य गोष्टींची गरज तुम्हाला भासणार नाही. तुमचं असणं, तुमचं अस्तित्व हेच तुमच्यासाठी आनंदमय असतील. खरं म्हणजे आनंदाची ही अवस्था हेच तुमचे मूळ आहे. अगदी या क्षणी देखील ती अवस्था आहेच. फक्त त्याचा अनुभव घेणं आपण विसरून गेलेलो आहोत. म्हणूनच कोणीतरी तुम्हाला याची आठवण करून द्यायलाच हवी होती की जीवन तुमच्या आतच आहे आणि तुम्ही मात्र विनाकारण त्याचा शोध बाहेर घेत आहात. नंबर 18. क्रोधमुक्तीचा मंत्र. नेमकं काय घडत आहे? क्रोधावरचा हा शेवटचा उपाय आहे. आतापर्यंत आपण अनेक उपायांच्या मदतीने क्रोधाच्या बाबतीत अधिकाधिक सजग होण्याचा प्रयत्न केलाय. आतापर्यंत आपल्याला झालेल्या आकलनाच्या आधारावर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की राग येत आहे म्हणजे नेमकं काय घडत आहे. एकदा हे निरीक्षण सुरू झालं की अनेक गोष्टी तुमच्या लक्षात येऊ लागतील. तुम्हाला तुमचं शरीर तापल्याची जाणीव होईल. त्याकडे तुम्ही तटस्थतेनं बघा. तुमची वाढलेली धडधड तुम्ही पाहाल. शरीरामध्ये तयार होणारे विशिष्ट प्रकारचे कंपन आणि तरंग तुम्हाला अनुभवायला मिळतील. आता ही कंपने, हे तरंग नेमके कुठून आणि कशा प्रकारे तयार होत आहेत याचं निरीक्षण करा. तुमच्या लक्षात येईल की त्या जागेवर तुमचं लक्ष जाताच ते तरंग गायब होतात. या प्रयोगाचे 2 परिणाम होतील. एकतर क्रोधाचं रूपांतर सजगतेमध्ये झाल्यामुळे क्रोधाचं सजगता बनेल. दुसरा परिणाम म्हणजे रागाचा जेव्हा शोध आपण घेऊ तेव्हा आपल्याला राग सापडणार नाही. म्हणजेच रागाच्या विध्वंसक परिणामांपासून आपला बचाव तर झालाच, पण त्याचा उपयोग आपण सृजनात्मक पद्धतीने केला. यामुळे आपली सतर्कता आणि सजगता वाढली. क्रोधाविषयी हे आकलन होणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर जसजशी सवय होत जाईल तसतशा गोष्टी खूप सुलभ होत जातील. आता क्रोधापासून मुक्ती मिळवणं काहीही अवघड राहणार नाही. मला राग येत आहे असं तुम्ही म्हणणार नाही. त्याऐवजी तुम्ही म्हणाल की माझी धडधड वाढली आहे. माझ्या शरीराच्या अमुक अमुक अवयवांमध्ये काही कंपने तयार होत आहेत किंवा अमुक अमुक ठिकाणी जरा दाब आल्यासारखा वाटतो आहे. आणि एकदा याचं तुम्ही निरीक्षण केलं की ते चुटकीसरशी नाहीसं होईल. राग मानसिक आजार आहे तर सजगता त्यावरचं औषध आहे. क्रोधाबरोबर लढायची गरज नाही तर क्रोधाला सजगतेने, जागृतपणे जाणून घेण्याची गरज आहे. रागाकडे सजगतेनं पाहिलं की राग विरून जातो. खाली एक प्रयोग दिलेला आहे. हा प्रयोग करून रागापासून मुक्ती मिळवली जाऊ शकते. हा प्रयोग अतिशय सरळ आणि सोपा आहे. तो नीट समजावून घेऊन या.
या प्रयोगामध्ये आपल्याला जाणीवपूर्वक आणि सजगतेने रागाची भावना उत्पन्न करायची आहे. म्हणजेच या क्षणी तुम्हाला राग आलेला नसला तरी रागवायचा आहे. तुमच्या शरीराला आणि मनाला क्रोधित झाल्यानंतर जी अवस्था येते त्या अवस्थेत न्यायचं आहे. संपूर्ण शरीर तणाव निर्माण करतो. संपूर्ण शरीरात तणाव निर्माण करा. शरीराचं प्रत्येक अंग तणावग्रस्त होऊ देत. हाताच्या मुठी करकचून आवळल्या जाऊ देत. दातोट खाऊन चेहरा लाल होऊ देत. संपूर्ण शरीर आता एक तणाव भरून राहील. हात पाय रागानं थरथर कापू देत. राग आल्यानंतर शरीर जसं तापतं तशीच उष्णता शरीरभर पसरू देत. सगळं कसं अगदी खरोखर राग आल्यासारखं होतं तसं. रागाच्या अगदी शेवटच्या टोकाला शरीर पोहोचेल तेव्हा डोळे बंद करून घ्या. आता सजगतेनं शरीराचं निरीक्षण करा. जाणीवपूर्वक पहा शरीरामध्ये नेमकं काय काय घडत आहे. राग आपल्या शरीरात अगदी रोमारोमात विष कसं पेरत जातो याचा अनुभव शांतपणे घ्या. डोळे बंद करून अत्यंत डोळसपणे काय घडत आहे याचं सूक्ष्म निरीक्षण करा. हा प्रयोग एकदा किंवा दोनदा केला की रागापासून मुक्ती मिळते. कोणाकोणासाठी एक प्रयोगानंतर रागावणं अशक्य होऊन बसतं. कुणी तर पहिल्या प्रयोगातही रागावू शकत नाही. या प्रयोगामुळे सजगतेचा आविष्कारच होईल. नंतर जेव्हा केव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा तुम्ही सजगपणे त्याच्याकडे पाहू शकाल. राग येण्याआधीच त्याची चाहूल तुम्हाला लागेल. राग येऊ लागला की श्वासाच्या वाढलेल्या गतीमुळे तुम्ही अधिक सजग व्हाल. एकदा सजगता आली की रागाचं अस्तित्व संपुष्टात येईल. कारण राग हा नेहमीच बेहोशीचा परिणाम असतो. रागामुळे शरीरामध्ये सुरू होणारे सूक्ष्म बदलही आता तुम्ही टिपू शकत असल्यामुळे सजगतेने पाहिलेले हे बदल तुम्हाला रागाच्या बाबतीत सतर्क करतील. म्हणजे शरीरामध्ये बदलांना सुरुवात झाली की तुम्ही जागृत व्हाल. थोडक्यात सांगायचं म्हणजे राग आल्यानंतर त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्कामोर्तब करण्याऐवजी, जसे की मला खूप राग येत आहे, मला राग का येतो, राग माझ्या नाकाच्या शेंड्यावर का असतो, राग आल्यावर माझे डोळे अंगार ओकतात, माझ्या डोळ्यांमध्ये रक्त उतरते वगैरे वगैरे. स्वतःला जाणीवपूर्वक प्रश्न विचारा की हे सगळं होतं आहे म्हणजे नेमकं काय होत आहे. योग्य प्रकारची समज आणि आकलन हेच रागावरचं रामबाण औषध आहे. अडथळा चौथा, अहंकार. मनाचा अतिसूक्ष्म विचार आणि खोल रुतलेला आजार म्हणजेच अहंकार. ज्या क्षणी मी आणि माझं हा अहंभाव जागृत होतो तेव्हा सुरू होतो या मायावी जगाचा खेळ. जेवढा जास्त अहंभाव तेवढं मी पण मोठं. अहंकारच क्रोध आणि दुःख यांचं मूळ कारण आहे. मी पण हेच अहंकाराचं इंधन आहे. माझा पैसा, माझी संपत्ती, माझे नातेवाईक, माझे मित्र, माझा हुद्दा, यादी न संपणारीच आहे. म्हणूनच श्रीमंत लोकांना अहंकार जास्ती असतो. त्यांच्यामध्ये माझी संपत्ती हीच भावना व्यापून राहिलेली असते. गरिबांमध्येही अहंकार आहे, पण तो वेगळ्या कारणामुळे. माणसाला जेव्हा स्वतःचा विसर पडतो आणि स्वतःला शरीर समजून बसतो तेव्हा अहंकाराचा जन्म होतो. जेवढ्या लवकर अहंकारापासून मुक्ती मिळवता येईल तेवढ्या लवकर ती मिळवावी. जीवन एक खळाळत वाहणारा झरा आहे. वाहनं हेच याचं सौंदर्य आहे. प्रवाहामध्ये कुठलाही अडथळा येणं म्हणजेच जीवनशक्तीचा ऱ्हास होणं. आणि या प्रवाहातला सगळ्यात मोठा अडथळा आहे अहंकाराची शिळा. अहंकाराचे 2 प्रकार आहेत. नंबर 1, तकलादू अहंकार, जो छोट्या छोट्या गोष्टी जिव्हारी लावून घेतो. आणि नंबर 2, जहरी अहंकार, जो स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजतो. एका उदाहरणावरून हे अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेऊया. जेव्हा आपण सिनेमा बघायला जातो तेव्हा दारावर एक माणूस उभा असतो. हा माणूस आपले तिकीट अर्धे फाडतो आणि एक हिस्सा आपल्याला देतो. प्रेक्षागृहात असणारा दुसरा माणूस आपल्याला खुर्चीवर नेऊन बसवतो. पहिला माणूस आहे तकलादू अहंकाराचं प्रतीक. तो वेगवेगळ्या गोष्टीचं विच्छेदन करून, तोडून फाडून, तुलना करून विचार करतो. आणि दुसरा माणूस म्हणजे जहरी अहंकाराचं प्रतीक. तो स्वतःला अगदीच VIP समजतो, अति महत्वाचं समजतो. अज्ञानाच्या अंधकारामुळे माणूस स्वतःला शरीर समजून चालतो. शरीरासाठी त्याला वेगळी खुर्ची हवी असते, सन्मान हवा असतो आणि लोकांनी केलेली हाजी सुद्धा हवी असते. हे जर मिळालं नाही तर तो कमालीचा अस्वस्थ होतो. त्याच्या दुःखाला पारावार राहत नाही. म्हणजेच काय?
तर माणूस दुःखी आहे हे केवळ अहंकारामुळे. अहंकारामुळेच त्याला यांत्रिक जीवन जगावं लागत आहे. जीवनाच्या प्रवाहात आणखीही अडथळ्यांच्या शिळा येतात, जसे की तिरस्कार, काम, क्रोध, मोह, भीती, लोभ, चिंता इत्यादी. परंतु या सगळ्यांपेक्षाही भयानक आहे तो अहंकार. बहुतांशी लोकांनी आजवर तकलादू अहंकाराचाच विचार केला आहे. जहरी अहंकार, जे अहंकाराचं मूळ स्वरूप आहे, त्यावर मात्र फारच कमी लोकांनी मनन केलेलं आहे. या कमी लोकांपैकी फारच कमी लोक अहंकाराला तिलांजली देण्यात यशस्वी झालेले आहेत. अहंकाराचं असं समर्पण झाल्यानंतरच होतो आत्मसाक्षात्कार. यालाच आत्मबोध, स्वयंबोध, मुक्ती, मोक्ष किंवा स्वयंवैद्य होणं या नावानेही ओळखलं जातं. मुलं 2.5 व 3 वर्षाची झाली की त्यांच्यात अहंकार निर्माण व्हायला सुरुवात होते. सगळ्यांचंच त्यांच्याकडे लक्ष असतं. कोड कौतुकाचा नुसता वर्षाव असतो. कुठून खाऊ मिळतो तर कुणी खेळणी आणून देतं. ते बालक स्वतःला अतिमहत्वपूर्ण समजू लागतं. हे त्याला माहीतही नसतं की वास्तवात ते स्वतः खूप दुबळं आहे आणि म्हणूनच सगळेजण त्याच्या काळजीपोटी त्याच्या पुढे मागे झुलत आहेत. मोठेपणी जेव्हा त्याला त्याच्या अहंकाराची जाणीव होते, तेव्हा मग या अहंकारापासून सुटका करून घेण्यासाठी तो मनन, पठन, चिंतन, सत्संग इत्यादी गोष्टींचा सहारा घेतो. यामुळे तकलादू अहंकार तर नष्ट होतो, पण जहरी अहंकार वाढीस लागतो. हा झाला सूक्ष्म अहंकार. सत्संगात साधना करून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर हा अहंकार सुद्धा दिसू लागतो. या टप्प्यानंतरच तकलादू अहंकार पूर्णपणे नष्ट होतो. मग येते ती सदा सर्वदा काळ जागृत अवस्था, पूर्णपणे सजगता. इथेच यांत्रिकपणे जगणं थांबतं, संपतं. आता तो आत्मानुभवावर स्थिर होऊ लागतो. आत्मानुभवाच्या या अवस्थेनंतरच जहरी अहंकारापासून मुक्ती मिळते. सत्वगुणी असल्याचा अहंकार. आत्मानुभवावर जाण्यासाठी सत्वगुणी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अतिशय गरजेचं आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे सत्वगुणी बना. ही आत्मानुभव येण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, पण ते आपलं ध्येय नाही. तो तर प्रवासातला एक टप्पा आहे. जर कुणी सत्वगुणी बनायलाच ध्येय समजून महत्त्व देऊ लागलात की मी आता फारच सत्वगुणी बनलो आहे, तर त्याचा अहंकार वाढतच जातो. तो म्हणतो मी तर सत्वगुणी आहे, कुणालाही मी त्रास देत नाही, कुणाचं शोषण किंवा छळ करीत नाही, सगळ्यांची मी सेवा करतो. या आत्मलुब्ध विचारांचा तो प्रचारही करू लागतो. त्याला वाटतं आता माझं काय नुकसान होणार आहे. तो काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतोच मुळी. इथेच त्याच्या मार्गात मोठी धोंड तयार होते. मी सर्व काही जाणतो हा त्याचा अहंकारच त्याच्या मार्गातील सर्वात मोठी बाधा बनतो. इथं सगळ्यात महत्त्वाची बाब आपण लक्षात घ्यायला हवी, ती ही की विकास होऊनही काही लोक परत अडकू शकतात. विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचूनही ते अधःपतनाच्या मार्गाला लागू शकतात आणि त्याला तर त्याचं पतन जाणवतही नाही. त्याला वाटतं की आपला जबरदस्त विकास होत आहे, आपण अधःपतनाच्या दिशेनं चालू लागलो आहोत हे काही केल्या त्याला कळत नाही. म्हणजे हे तर असं झालं की अर्ध्या रस्त्यावरच कोणीतरी थांबावं आणि त्याला वाटावं की आपण इच्छित स्थळी पोहोचलो आहोत. आपण अर्ध्यावर थांबलो हे त्याला कळतच नाही. हा तर त्याचा भ्रम होता. उलट त्याला वाटतं की इथपर्यंत लोक पोहोचतच नाही, मी तर कधीच पोहोचलो, किती विकास झाला माझा. अहंकाराच्या नाशाशिवाय सत्याचं प्रकटीकरण केवळ अशक्य. याच अहंकाराचं दमन करण्यासाठी ईश्वराच्या मूर्ती बनवल्या गेल्या. याच अहंकारापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी सदेह गुरूंची आवश्यकता वादातीत आहे. अहंकाराचा गुलाम बनून त्यांची सेवा करणं बंद करा. माणसाचं मन माणसाला सर्वात जास्त त्रास देतं. जेव्हा ते त्रास देणं सुरू करतं तेव्हा त्याचा त्रास बंद कसा करावा. मग मन जे मागतं ते त्याला द्यावं की काय. काही लोक मनाची मनमानी सहन करतात. त्याला समाधान देण्यासाठी कुणी त्याला दारू देतं तर कुणी जुगार, कुणी कुणाच्या चिथावणीनं उत्तेजित होऊन भांडणतंटेही करतं. मन जे मागेल ते त्याला पुरवलं जातं. यालाच म्हणतात अहंकाराचा गुलाम बनून त्याची सेवा करणे. एखाद्याने जर कुणाला शिवी दिली तर ज्याला शिवी दिली तो म्हणतो अमक्या अमक्यानं मला शिवी दिली, फारच त्रास होतो या घटनेचा, आता काय करावं. त्याचं मन सांगतं अरे मग वाट कसली पाहतोस, तू ही शिवी दे.
त्याच्या सल्ल्याप्रमाणे शिवी दिली जाते. शिवीगाळ झाल्यानंतर आता कसं शांत वाटते. ही झाली अहंकाराची सेवा. अहंकाराचं म्हणणं असतं की त्याची सेवा व्हायला पाहिजेच आणि ती सेवा केली जातेच, अन्यथा अशांती कशी दूर व्हावी. अहंकार फणा काढतो. तो फणा आपल्याला अस्वस्थ करतो. वाटतं की त्याला हवी असणारी गोष्ट तात्पुरतं त्याचं तोंड बंद करण्यासाठी त्याला देऊन टाकावी. याच न्यायानं अहंकाराची सेवा अहोरात्र चालू राहते, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. अहंकाराच्या या मनमानीमुळे अस्वस्थतेचे अनेक प्रसंग येतात. ही अस्वस्थता, अशांती आपल्याला नको असते. त्या अवस्थेला, त्या अशांततेला आपण अजिबात सहन करू शकत नाही आणि यावरचा एकमात्र उपाय आपल्याला दिसतो, जो त्या क्षणाला खराच वाटतो पण अजिबात खरा नसतो. आपण तात्पुरता विचार करतो की कसंही करून तात्पुरती ही अस्वस्थता घालवावी. हा तात्पुरता विचार सर्व घोटाळ्यांचं मुख्य कारण आहे. एकदा का हा तात्पुरता विचार करायची सवय लागली की सगळे मुख्य प्रश्न भविष्यात ढकलले जातात आणि भविष्यात काय होतं ते आपल्याला माहीत आहेच. अहंकाराची ही दादागिरी कायम चालूच राहते. त्याची इच्छा असते की आपण कायम त्याच्या सेवेत हजर असावं. जणू काही अहंकार म्हणजे सात्विक ऋषीमुनींच्या यज्ञकर्मात विघ्न आणणारा दानवच. या दानवाचं विघ्न आणू नये म्हणून आपण तात्पुरता उपाययोजना करतो. याला साथ देत आपलं मन म्हणतं, मी आत्महत्या करेन, मी असं करेन, मी तसं करेन, वगैरे वगैरे. तकलादू मन म्हणेल, ओ हो, आत्महत्या करू इच्छितोस काय? त्याऐवजी दारू पी किंवा जुगार खेळण्यात तुझं मन रमव. असे एक ना अनेक पर्याय तुमच्या तुलनात्मक मन तुम्हाला देत राहील. असे कितीतरी पर्याय तुमच्या समोर ठेवले जातील. मनाची तात्पुरती शांती करण्याचे या तात्पुरत्या जगातून आपल्याला बाहेर यायचं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री डोळा लागेपर्यंत कितीतरी लहान सहान गोष्टींमधून अहंकाराची दादागिरीच तुम्हाला आढळून येईल. अगदी लहान मुलांपासून याचा तुम्हाला अनुभव येईल. आपला मुलगा घरी आल्याबरोबर आईनं विचारलं, जेवायसाठी ताट वाढू का? मुलगा म्हणाला नाही. थोड्या वेळानंतर परत आईनं विचारलं, जेवायला देऊ का? मुलगा जोरात ओरडला, नाही म्हटलं ना. परत काही वेळानंतर माईनं विचारलं, अरे आता तरी जेवून घे. हे ऐकताच मुलगा रागाला जाऊन पुन्हा ओरडला, जेवायचंच नाहीये मला, सांगितलं ना तुला. आता बिचारी आई गप्प बसली. तिला वाटलं बाहेर कोणाबरोबर तरी काही भांडण झालं वगैरे असावं. आता जास्त न बोलणंच बरं. थोड्या वेळानंतर मात्र त्याच्या पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली. पण आता आईला सांगणार कसं? जोपर्यंत ती विचारणार नाही तोपर्यंत सांगावं कसं? मनातल्या मनात तो विचार करतो आणि मी आपणहून कसं बोलू? आई लवकर का विचारत नाही आता लवकर तिनं विचारावं म्हणजे मला लवकर जेवण करता येईल. म्हणजेच अहंकार चिथावणी देतो, जोपर्यंत आई विचारत नाही तोपर्यंत तूही काही बोलू नकोस. या चिथावणीपोटीच तो कितीतरी तास उपाशी राहतो. आता सांगा, ही कोणाची सेवा झाली? अहंकाराचीच तर सेवा चालू आहे. वाटतं की माझी प्रतिमा कशी होईल? सगळे म्हणतील की भूक लागताच कसा ताळ्यावर आला. आधी जेव म्हणत होतो तर फार नखरे चालले होते. अहंकाराची सेवा करत करत मोठा झालेला हा मुलगा कसा असेल? अशी काही मुलं तुम्ही आजूबाजूला पाहिली असतील. त्यांच्या आईवडिलांनी त्रास कमी करायचा तात्पुरता उपाय म्हणून त्यांचे सगळे हट्ट पुरवले असतील. मोठे झाल्यानंतर ही मुलं वागतात कशी? मोठे झाल्यानंतर जोपर्यंत कोणी त्यांच्यात तेजप्रेम आविष्कृत करत नाही, स्वतःच्या वर्तणुकीचा साचा तोडायला ते तयार होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामध्ये ना भक्ती उत्पन्न होते ना त्यांचा विकास होण्याची कुठली शक्यता असते. आयुष्यभर ते अहंकाराची सेवा करत राहणार आणि शेवटी यांत्रिकपणे मरणार. ज्यांना निवड करण्याची अक्कल आहे ते मात्र म्हणतील, असा मृत्यू आम्हाला न येऊ. फारच घाणेरडं मरण आहे हे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की अहंकाराची सेवा कशी असते. तुम्हाला हेही कळलं असेल की ही सेवा बंद झाली तर आपलं जीवन कसं होईल. एकदा जर आपल्या मनात असं का घडावं, तसं का व्हावं हे प्रश्न उत्पन्न होणं बंद झालं तर तुमचं निवडीचं सामर्थ्य वाढत जाईल. तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे निवड करू शकाल आणि अधिक चांगल्या प्रकारे निवड करणं म्हणजेच अहंकाराची सेवा न करणं. हीच निवड आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाते. आजवर आपण केलेल्या निवडीमध्ये काही चांगल्या निवडी सुद्धा केलेल्या असतील, परंतु आता आपल्याला अधिक चांगल्या निवडी करायच्या आहेत.
यानंतर आपण प्रत्येक घटनेसंबंधी विचार करताना ही अहंकाराची सेवा आहे की सत्याची, हा विचार करून मगच निर्णय घेणार आहोत. आपण स्वतःलाच विचारू की दोघांपैकी कोणाची आपल्याला सेवा करायची आहे. त्या क्षणी तुम्हाला आठवेल की लहानपणापासून आपण अहंकाराची सेवा करत आलो आहोत. आठवायला लागला तर सगळं आठवेल. काय काय केलं होतं, केवळ अहंकार सुखावला जात नाही म्हणून कसं वर्तन केलं होतं. अहंकाराची एवढी सेवा करण्याचं फळ काय मिळालं? म्हणून समज महत्त्वपूर्ण आहे.